एका महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूया। ती बातमी आहे पावसाच्या संदर्भातली। मान्सून अंदमान निकोबार बेटावरच रेंगाळला असून त्याचा वेगही मंदावलाय। दरम्यान महाराष्ट्रात विदर्भासह अनेक ठिकाणी पुढील 2 दिवस ढगांच्या गडगडाटामध्ये पाऊस तसंच गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली। पुसळमध्ये उष्णतेचा तडाखा वाढल्यानं तापमान वाढीला सुरुवात झाली आहे। सकाळी 9 वाजेपासूनच उन्हाची तीव्रता वाढायला सुरुवात होत असून पारा थेट 38 ते 40 अंशांवरती पोहोचलाय। तर शहराचं कमाल तापमान 44 अंशांवर गेल्यानं नागरिकांना उकाड्याचा त्रास सोसावा लागतोय। चाळीसगावमध्ये पाणी टंचाईच्या झळा तीव्र होत चालल्यात। तालुक्यातील 6 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय, तर एका गावात विहिरीचं अधिग्रहण करण्यात आलंय। गिरणा धरणातून पाण्याचं आवर्तन पूर्ण झाल्यानं नदीतील प्रवाह बंद करण्यात आला आणि त्यामुळे पाणी टंचाईचं संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे। जळगावच्या रावेर तालुक्यातील केळीला उत्तर भारतात मोठी मागणी असतानाही केळीचे दर गडगडलेत। बाजार समितीचे बाजार भाव 1300 रुपये प्रति क्विंटल आहेत, परंतु व्यापाऱ्याकडून 600 ते 700 रुपये प्रति क्विंटल एवढाच भाव मिळत असल्यानं शेतकरी हवालदिल झाला। रत्नागिरी जिल्ह्यातील हापूस हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला असून हापूसची कॅनिंग वारी सुरू झाली आहे। कोल्ड्रिंक्स आणि विविध खाद्यपदार्थ बनवण्यासाठी खासगी कंपनीकडून कॅनिंगसाठी कच्च्या आंब्याला प्रति किलो 35 ते 38 रुपये दर मिळतोय। यंदाच्या हंगामात उत्पादन घटल्यानं हापूसला गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सुमारे 15 ते 20 रुपये जास्त दर मिळतोय। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार फळ बाजारात कोकणातील हापूस आंब्याची आवक वाढली आणि त्यामुळे हापूससह इतर आंबे आता प्रति डझन 200 ते 500 रुपयांना विकले जात आहेत। हापूसचा दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्यानं आंबा खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळते। नवी मुंबईत ऐन उन्हाळ्यामध्ये कांदा बटाट्याचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। मुंबई बाजार समितीमध्ये कांद्याला 6 ते 11 रुपये भाव मिळत असून कांदा खराब होण्याचं प्रमाणही वाढलंय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात कृषी माल फेकून द्यावा लागतोय। तर बटाट्याला प्रति किलो 9 ते 13 रुपये भाव मिळत असल्यानं बळीराजा आर्थिक संकटात सापडला। वाढत्या उन्हामुळे पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आले असून उन्हामुळे कोंबड्यांचा मृत्यू होतोय। गेल्या वर्षी दिवसाकाठी 15 ते 20 कोंबड्यांचा मृत्यू होत होता, पण आता वातावरणात मोठा बदल झाला असून 50 कोंबड्या रोज मृत्युमुखी पडत असल्याचं चित्र आहे। धाराशिव जिल्ह्यातील बँकेमध्ये 2000च्या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांनी बँकेत म्हणावी तशी गर्दी केली नसल्याचं दिसून आलं। ग्राहक बँकेत नोटा बदलण्यासाठी येणार म्हणून बँकाही या नोटा बदलून घेण्यासाठी सज्ज झाल्या। ग्राहकांना कुठलीच गैरसोय होऊ नये यासाठी सोयही करण्यात आली आहे। 2000च्या नोटा बदलून घेण्यास सुरुवात झाली आहे, मात्र अनेक ठिकाणी पतसंस्थांनी 2000च्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याचं दिसून येत आहे। यापूर्वीच्या नोटबंदीमध्ये पतसंस्थांना चौकशीला सामोरं जावं लागल्यानं तिथे या नोटा स्वीकारल्या जात नसल्याचं दिसून आलं। पतसंस्थांच्या महासंघाने मात्र नोटा स्वीकारा पण त्याचा तपशील ठेवावा असं पत्रक काढलं। 2016च्या नोटबंदीप्रमाणे सध्या तरी नोटा बदलण्यासाठी बँकांसमोर मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या दिसलेल्या नाहीत, मात्र बँक कर्मचारीच गोंधळलेले आहेत। काही बँकांमध्ये आधार पॅन कार्ड या ओळखपत्रांची मागणी केली जाते, तर काही ठिकाणी लोक थेट 2000च्या नोटा जमा करताना दिसतात। परदेशातून तस्करीच्या माध्यमातून सोने भारतात आणण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून गेल्या काही 6 महिन्यांमध्ये एकट्या मुंबई विमानतळावर DRIनं तब्बल 144 किलो सोनं पकडलं आणि या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 76 कोटी रुपये इतकी आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000च्या नोटांवर बंदी आणल्यानंतर पुण्यात सोने खरेदीमध्ये वाढ झालेली आहे। सोन्याचा भाव पाहता पैसे एकत्रित गुंतवणूक करून 2000 रुपयांच्या नोटा चलनात बाद होण्यापूर्वी वापरून घ्यायची ही अनोखी शक्कल पुणेकरांनी लढवली आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने बांधण्यात येत असलेला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक शिवडी आणि नवी मुंबईतील नावाशेवा या दोन्ही टोकांना जोडण्यात आलाय। हा पूल वर्षाअखेरीस वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज या पुलाची पाहणी करणार आहेत। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं काम डिसेंबरमध्ये पूर्ण करून 701 किलोमीटरचा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल करण्याचा संकल्प सोडला होता, मात्र शेवटच्या टप्प्यातील इगतपुरी आमळे दरम्यानचं काम पूर्ण होण्यासाठी डिसेंबरऐवजी मार्च उजाडणार आहे। त्यामुळे मुंबई नागपूर वेगवान प्रवासासाठी नागरिकांना आता मार्चपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे। पंढरपूर मंदिर विकास अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंजुरी दिली। तसंच गर्दी होणाऱ्या राज्यातील मंदिरे आणि देवस्थानांचे डिजिटल मॅपिंग करण्याचे निर्देशही शिंदेंनी दिले, त्यामुळे भाविकांना अधिकाधिक सोयी सुविधा देणं शक्य होणार आहे।
पावसाळा तोंडावर आलेला असताना 31 मेच्या डेडलाईन आधीच 98% नालेसफाई पूर्ण झाल्याचं मुंबई महानगरपालिकेने नालेसफाई डॅशबोर्डवर जाहीर केलं आणि त्यामुळे पालिकेचं काम संपत आलं तरी नागरिकांमधून मात्र अजूनही नाराजी व्यक्त केली जाते. पावसाळ्यामध्ये इमारत कोसळून होणारी दुर्घटना टाळण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये संपूर्ण शहरात 4297 इमारती धोकादायक असल्याची बाब पुढे आली आणि त्यात 86 इमारती अति धोकादायक इमारती असून त्यापैकी 20 इमारतींचं बांधकाम पाडण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण इथल्या आषाढी पालखीचा विसावा ओटा हा खासगी वाहनतळ बनलेला आहे. नगर परिषदेनं 1 कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या या महाकाय डोममध्ये 4 चाकी वाहनं पार्किंग करण्यात आलेली आहेत. परिषदेनं याकडे लक्ष घालून या धार्मिक ठिकाणी वाहनं पार्किंगला प्रतिबंध करावा आणि नाथ पादुकांच्या विसावा ओट्याचं पावित्र्य राखावं अशी मागणी भाविकांनी केली. मानाच्या मुंबई मंडळाच्या 4083 घरांच्या सोडतीत दादरमधील 75 घरांचा समावेश करण्यात आलाय. बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पामध्ये अल्प आणि मध्यम गटातील या 75 घरांचा समावेश आहे. या घरांचं बांधकाम डिसेंबर 2024 मध्ये पूर्ण होणार आहे. राज्य सरकारने दिलेल्या 605 कोटी रुपयांच्या निधीतून ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये 284 रस्त्यांच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे. कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी मुंबई IITच्या पथकाने रस्त्यांचे नमुने घेतलेत. रस्त्याचे नमुने घेण्यासाठी कोर कटिंग यंत्राचा वापर करण्यात आला. तुळजापूरला येणाऱ्या लाखो भाविकांसाठी मंदिरासमोरील पार्किंग आणि फेरीवाल्याची जागा निश्चित करण्यात आली. मंगळवारी जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या बैठकीत जागा निश्चित झाली असून याची अंमलबजावणी 29 मे पासून होणार आहे. त्यामुळे भाविकांनी निश्चित केलेल्या जागेवर पार्किंग करावी असं आवाहन मंदिर प्रशासनाने केलं. पावसाळ्यात मुंबईत पडणाऱ्या खड्ड्यांमुळे अनेकदा अपघात होतात आणि हे खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला असून मुंबईकरांना या खड्ड्यांची तक्रार आता व्हॉट्सअपवर करता येणार आहे. इतकंच नव्हे तर 24 तासात हे खड्डे बुजवले जाणार. नागपूर जिल्ह्यातील सिल्लेवाडा कोळसा खाणीमध्ये स्फोट झाला. या स्फोटामध्ये 11 कामगार जखमी झालेत आणि या प्रकरणाची चौकशी आता करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगरात 108 रुग्णवाहिका सेवेच्या विस्कळीत कारभारामुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना खासगी रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी न्यावं लागत असून नागरिकांनी संताप व्यक्त केला. कल्याण डोंबिवली भिवंडी उल्हासनगर कुळगाव बदलापूर अंबरनाथ या शहरांना जोडणारी एकात्मिक बस सेवा असावी असा प्रस्ताव कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने राज्य सरकारला पाठवलाय. स्वतः मुख्यमंत्री या प्रकल्पासाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात अनेक ठिकाणी लहान मुलांची खेळांची मैदानं अत्यंत खराब अवस्थेत आहेत. सुट्टीच्या दिवशी अनेक मुलं या मैदानांचा वापर करतात, मात्र या ठिकाणी असलेल्या खेळांच्या साहित्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येते. वसई भुईकोट किल्ल्यावर इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवण्याच्या नादात थेट किल्ल्यातील चर्चमध्येच शिलालेखावर आग लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला. किल्ल्याची विटंबना झाल्याचा आरोप किल्ला संवर्धन प्रेमींनी केला. या प्रकरणी पुरातत्व विभागाच्या तक्रारीवरून आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या यशवंतराव परशुरामकर यांची सभापतीपदी निवड करण्यात आली. विशेष म्हणजे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा यांचं गठबंधन होतं का अशी शक्यता आता निर्माण झाली. गोंदिया जिल्ह्यातील पशुचिकित्सा कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केलं. आपल्या मागण्या घेऊन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्यांनी निवेदन दिलं. मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा त्यांनी दिला. रत्नागिरी जिल्ह्यातील बांध तिवरे ताडील सायटा रस्त्याचं काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुरू आहे, परंतु या रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं होत असल्यानं ग्रामस्थांनी काम रोखून धरलं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मुंबई दौऱ्यावरती आहेत. केजरीवाल आणि भगवंत मान आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. केंद्र सरकारनं दिल्लीबाबत काढलेल्या अध्यादेशासंदर्भात देशपातळीवर समर्थन मिळवण्यासाठी त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातो. उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका चंद्रावती मोरेंसह शाखा प्रमुख आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला आणि यावेळी मुंबईच्या बाहेर गेलेल्या मुंबईकराला पुन्हा मुंबईत आणण्याचं काम करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आणि या व्हिडिओच्या माध्यमातून राहुल गांधी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रकारे तुलना करण्यात आल्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संताप व्यक्त केला. काँग्रेसनं तात्काळ हा व्हिडिओ हटवावा, अन्यथा काँग्रेस विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा बावनकुळे यांनी दिला.
सिंधुदुर्गातील सरपंच संतोष पानवलकर यांना कोणतीही कल्पना न देता एका कार्यक्रमाला बोलावून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र पानवलकर यांनी आमदार वैभव नाईक यांची भेट घेऊन आपण ठाकरे गटासोबतच असल्याचं म्हटलंय. आपण कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही अथवा करणार नाही असंही ते म्हणाले. सावंतवाडी तालुक्यातील मयेवाड इथे प्रशासन आपल्या दारी अभियानांतर्गत लाभार्थ्यांच्या घरी जात तहसीलदार अरुण उंडे यांनी दाखल्यांचं वाटप केलं. असा उपक्रम करणारी मयेवाड कोंडुरे ग्रामपंचायत ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभर प्रशासन आपल्या दारी अभियान सुरू करण्यात आलं. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल जो तो जाहीर झाला असून पहिल्या 3 स्थानांवर मुलींनी बाजी मारली. इशिता किशोर ही देशातून पहिली आली आहे, तर महाराष्ट्रात देखील ठाण्याची कश्मीरा संख्ये ही महाराष्ट्रातून पहिली आली आणि त्यामुळे देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. ठाण्याच्या डॉक्टर कश्मीरा संख्ये हिने UPSC परीक्षेत महाराष्ट्रातून सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला. तिनं तिच्या कुटुंबियांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी तिचं अभिनंदन करत भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. वाशिमच्या सुकांडा गावातील अनुराग घुगेने UPSC परीक्षेमध्ये 624वा क्रमांक पटकावला. शासकीय सेवेतून सामान्यांची कामं करण्यास प्राधान्य देणार असल्याचं अनुराग घुगेनं न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं. उरण ते खारकोपर रेल्वे मार्गावरील स्थानकांच्या नावामध्ये बदल करावा अशी मागणी रेल्वे मंत्र्यांकडे करण्यात आली आहे. स्थानकांच्या नावात बदल करून महसुली गावांची नावं देण्याची मागणी उरणचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली. नरिमन पॉइंट इथल्या मनोरा आमदार निवासाच्या पुनर्विकासाचं कंत्राट L&T समूहाला देण्यात आलंय. आता सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्यक्ष पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी भूमिपूजन जूनमध्ये करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभाग कामाला लागलाय. पेण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडणुकीत भाजपने बाजी मारली. अनेक वर्ष एखादी सत्ता असलेल्या शेकापला माजी आमदार धैर्यशील पाटील भाजपमध्ये गेल्यानं मोठा फटका बसला. वाशिम जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे एकूण 13 हप्ते टाकण्यात आले आणि यातील अनेक शेतकऱ्यांनी KYC आणि आपले आधार कार्ड बँक खात्याशी संलग्नित केले नाही आणि त्यामुळे त्यांना पुढील 14व्या हप्त्यापासून वंचित राहावं लागणार आहे. आवक वाढल्यानं मुगाच्या दरात क्विंटल मागे 400 रुपयांची घसरण बघायला मिळाली आहे. मुगाला 7,500 ते 8,500 रुपयांचा दर मिळतोय. जळगावच्या 40 गावात व्यावसायिकांनी नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना घेराव घातला. नगरपालिकेनं मुख्य चौकातील अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केल्यामुळे हातगाडीवरील विक्रेते आणि व्यावसायिकांची अडचण झाली आहे आणि त्यामुळे पालिकेनं राजकीय नेत्यांचे अतिक्रमण देखील हटवावं अशी मागणी संतप्त व्यावसायिक करतात. नवी मुंबई महानगरपालिकेने मान्सूनपूर्व कामांची खासदार राजन विचारे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने पाहणी केली. तसंच नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन काही सूचना देखील केल्या. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. प्रायोजक रामराज कॉटन।